चंद्रपूर शहरातील महाकाली प्रभागात रंगते आहे काँग्रेसच्या दोन दिग्गजांची लढत। समोरासमोर उभे ठाकले आहेत काँग्रेसचे आजी माजी शहर अध्यक्ष। चंद्रपूर शहरातील महाकाली प्रभागात काँग्रेसच्या दोन दिग्गजांची लढत रंगते आहे। काँग्रेसचे आजी माजी शहर अध्यक्ष या प्रभागात समोरासमोर उभे ठाकले आहेत। संतोष लहामगे आणि नंदू नागरकर या काँग्रेसच्या अनुभवी नगरसेवकांची लढत एबी फॉर्म घोळ्याच्या आरोप प्रत्यारोपांनी गाजते आहे। विद्यमान शहर अध्यक्ष लहामगे यांनी नागरकर रिंगणात आपले विरोधक नाहीच असा दावा केलाय, तर बंडखोरी केलेल्या माजी शहर अध्यक्ष नागरकर यांनी लहामगे यांच्या पक्षनिष्ठेवर शंका घेतली आहे। नाही, मुकाबला बीजेपी सोबत आहे, आमच्या सहकार्यासोबत मुकाबला नाही आहे। कारण त्यांचं अपक्ष आणि ते या चार सिम्बॉल वेगवेगळे ते लोकांना कसे समजावून सांगतील त्याच्यावरही अवलंबून आहे। कारण की आम्हाला पक्षाचे सिम्बॉल सांगून लोकांना समजावून देताना आमचे पायपीट होत आहे, तर त्यांना तर अजूनच वेगळं हे आहे अपक्षाचा, म्हणून आम्ही त्यांना लढतीत पकडत नाहीये। त्यांना एबी फॉर्म दिला नाही म्हणून नाराजी आहे त्यांची, काय म्हणणं आहे? नाही, एबी फॉर्म त्यांना दिला नाही अशातला काही प्रश्न नाही। त्यांचा एबी फॉर्म तयार होता खासदार मॅडमच्या ऑफिसमध्ये, त्यांना फोनही केला होता 1:15 वाजता, तर त्यांनी म्हटलं की माझा फॉर्म मी भरलेला आहे आणि मी काही येणार नाही। त्यांनी आपला अपक्षाची एक पॅनल बनवून त्यांनी एक ते फोटोही व्हायरल करून टाकला होता त्यावेळेस। आजी माझी नाहीये, जेव्हा महानगरपालिका निवडणुका होतात तेव्हा पक्षाने पक्षश्रेष्ठींनी लक्ष घातलं पाहिजे। जे मेरिट लिस्टवर सीटा असतात त्याला निवडून दिलं पाहिजे, तिकीट दिला पाहिजे, जेणेकरून संख्या वाढली। आखरी मुंड्यात राजकारण असते, महापौर बसवायचं असेल तर मुंडक्या आल्या पाहिजे ना, नगरसेवक निवडून येईल तर महापौर बसेल तर विकास होईल। मागील 10 वर्षापासून आम्ही आज विरोधामध्ये आहोत। 2014 मध्ये हेच लोक ज्यांना तिकिटा भेटल्या माझ्या विरोधात पॅनलमध्ये उभे आहे ते भारतीय जनता पार्टीसोबत असले होते। अशा लोकांना तिकीट देत असाल आम्ही लोकांना जायचं कुठं? पण आम्हाला लढण्यापेक्षा लढणं बरोबर आहे, पण आम्ही उमेदवारी घेतली नाही आणि लढलो आणि आमचा विजय सुनिश्चित आहे। आम्ही एकनिष्ठ जनसेवक परिवर्तन पॅनल उभी केली आहे। त्या पॅनलमध्ये एक वैरागडे ताई आमच्या ह्याच्यात आहे, दुर्गा ताई आहे आणि जाकीर हुसेन, हे 3 उमेदवार आहे। ते उमेदवार सक्षम आहे, ताकदीचे आहे आणि निवडून आल्याचे राहणार नाही।